हा व्हिडिओ अशा महिलांसाठी आहे ज्यांना स्वतःचा बिझनेस उभा करायचा आहे, स्वतःचा स्टार्टअप उभा करायचा आहे, परंतु त्याच्यासाठी पैसे नाही आहेत किंवा त्यांना लोन घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये तुम्हाला मी अशा एका योजनेबद्दल माहिती सांगणार आहे की जी योजना तुम्हाला बिनव्याजी कर्ज वितरण करते आणि तुम्हाला स्टार्टअप करण्यासाठी मदत करते. नमस्कार, मी प्रियांका. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही व्हिडिओ जर आज पहिल्यांदा माझा बघत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. तर चला आपण ही योजना सुरू करू. तर आई ही योजना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ चालू केलेली आहे. ही योजना WCD म्हणजेच विमन चाइल्ड डेव्हलपमेंट या खात्याअंतर्गत ही योजना येते. आता ही जी योजना आहे ना, ती महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी, महिलांना साक्षर करण्यासाठी, उद्योजक बनवण्यासाठी आणि महिलांना त्यांच्या पायावरती उभा करण्यासाठी जी ही योजना आहे. तर या योजनेची काय काय वैशिष्ट्य आहे आणि कुठले कुठले बिझनेस ह्या योजनेमध्ये समाविष्ट होतात ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. आता या योजनेची माहिती देण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छिते की ज्यावेळेस तुम्ही ही योजना बँकेकडे जाता तर ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहेत, ज्या काही बँकांना ही योजना देण्यासाठी सांगितलेलं आहे, त्या बँका सरळ म्हणतात की आमच्याकडे असल्या कुठल्याही पद्धतीची योजना नाही आहे, परंतु अशी योजना आहे. या योजनेची जनजागृती न झाल्यामुळे आई महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर झालेलं आहे आणि ह्या योजनेची जनजागृती करण्याचं आव्हानसुद्धा सरकारनं केलेलं आहे. आता महाराष्ट्र शासनाची AAI म्हणजेच एमिंग फॉर ऑल राऊंड इम्प्रूव्हमेंट या योजनेचा फुल फॉर्म आहे. आणि ही योजना महिलांना पर्यटन व्यवसायासाठी जवळजवळ 15 लाखांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देते. या योजनेसाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जरी ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपलं जे महाराष्ट्र पर्यटन संचालनाची अधिकृत वेबसाईट आहे ना, त्याच्यावर त्याची नोंदणी करणं आवश्यक आहे. आता आपण या योजनेच्या म्हणजे काय पात्रता वयोमर्यादा आहे ते बघू. तर याची जी पात्रता आहे ना, तर ती केवळ महिला अर्जदार, पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसाय, म्हणजे की जी महिला अर्जदार जो आहे ना, ती महिला पाहिजे, ही एकच यांची पात्रता आहे. त्यानंतर जी कर्ज मर्यादा आहे ती 15 लाखापर्यंतची कर्ज मर्यादा आहे. म्हणजे तुम्ही 15 लाखापर्यंत कर्ज या योजनेअंतर्गत उचलू शकता. आता अर्ज प्रक्रिया काय ती आपण थोडक्यात बघू. तर पर्यटन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची, जी की महाराष्ट्र-tourism.gov.in. मी डिस्क्रिप्शनमध्ये हे जे महाराष्ट्र-tourism.gov.in ही जी लिंक आहे, वेबसाईट आहे, ती मी देते. त्यानंतर पॉलिसी विभागात ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा आणि ऑनलाईन अर्ज भरा. म्हणजे पॉलिसी हा तिथे एक विभाग असेल, त्याच्यामधनं ॲप्लिकेशन फॉर्म हा डाउनलोड करायचा आहे आणि तो फॉर्म भरायचा आहे. आवश्यक कागदपत्र जोडून हा फॉर्म आपण सबमिट करायचा आहे. आता जी आहे ना, पर्यायी अर्ज पद्धती काय आहे की स्थानिक पर्यटन संचालन कार्यालय किंवा dd.nashik@gov.in वर ईमेलद्वारे सुद्धा आपण पाठवू शकतो. म्हणजे ह्यांनी त्यांचा ईमेलसुद्धा दिला आहे. तर ह्याच्यासाठी कागदपत्र कुठली लागणार आहेत, तर सगळ्यात पहिलं त्या महिलेचं आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे शॉप ॲक्ट असतो ना, तो शॉप ॲक्ट पाहिजे, बँक तपशील पाहिजे, बँक अकाउंट पाहिजे आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र पाहिजे. तर एवढे कागदपत्र तुम्हाला लागतील. आता दुसरं काय आहे की मुख्य वैशिष्ट्य काय आहे ह्या योजनेचं की बिनव्याजी कर्ज, 7 वर्षापर्यंत व्याजाचा परतावा, म्हणजे 7 वर्ष इतका कालावधी हा तुम्हाला इथं देण्यात येत आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की टुरिझम सेक्टरशी रिलेटेड जे व्यवसाय आहेत ना, म्हणजे ते कुठले व्यवसाय, तर याच्यामध्ये होमस्टे, कृषी पर्यटन, कॅफे, रेस्टॉरंट, साहसी पर्यटन, तर अशा काही गोष्टी येतात. म्हणजे आपण ज्यावेळेस कुठे फिरायला वगैरे जातो तर त्या ठिकाणी म्हणजे जे काही ॲग्रो टुरिझम असेल किंवा होमस्टे असतील, कॅफे असतील, रेस्टॉरंट असतील, तर
अशा गोष्टी ह्या आई पर्यटन जे काही आई अर्ज प्रणाली जी आहे त्याच्यामध्ये येतात, किंवा जे काही उद्योगधंदे आहेत जे की टुरिस्टशी रिलेटेड आहेत, तर ते सगळे ह्या योजनेअंतर्गत येतात. तर तुम्हीसुद्धा अजून तुम्हाला जर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही ह्या योजनेच्या वेबसाईटवरती, अधिकृत वेबसाईटवरती जा. ही एक खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला 15 लाख रुपये जे आहेत ते बिनव्याजी मिळणार आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीचा जो फायदा आहे, किंवा तुम्ही इथं बिनव्याजी कर्ज, तुम्हाला जर इथं कर्ज मिळत असेल तर तुम्हाला तुमचा व्यवसाय जो आहे तो व्यवस्थितपणे विस्तारित करता येतो. आता बऱ्याचशा बँका काय होतात की आपण जर बँकेमध्ये गेलो आणि त्यांना जर सांगितलं की आम्हाला अशा योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर सर्रास लगेच ते लोक म्हणतात की आमच्याकडे अशी कुठल्याही पद्धतीची योजना नाही आहे. तर ज्यावेळेस असं बँकेचे कर्मचारी तुम्हाला बोलतात तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडनं एकतर पहिली गोष्ट तुम्ही त्यांच्या मॅनेजरकडे गेलं पाहिजे, बँक मॅनेजरकडे गेलं पाहिजे. आणि बँक मॅनेजर जर तुम्हाला सांगत असेल की खरंच अशी कुठलीही योजना आपल्या इथं अस्तित्वातच नाही आहे, तर तुम्ही त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात घ्या की खरंच तुमच्या बँकेमध्ये अशी योजना राबवली जात नाही. कारण की स्वतः सरकारने सांगितलं आहे, आई योजनेबाबत जो प्रतिसाद आहे, जे फॉर्म्स आहेत ते फार कमी प्रमाणात लोक येत आहेत. त्यामुळे ह्या योजनेची जी विस्तारितता आहे ती फार कमी लोकांमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना सांगा, किंवा मग झोनल मॅनेजरचा सुद्धा नंबर असतो, त्या झोनल मॅनेजरशी तुम्ही संपर्क करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर ह्या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही ह्या योजनेचा फायदा घ्या. कसं आहे, सरकार हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी भरपूर उपाययोजना करतसुद्धा आहे, परंतु नॉलेज अभावी किंवा आपल्याला त्या गोष्टी माहीत नसतात. व्यवस्थित अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, किंवा आपण माहिती काढायला गेलो तर आपल्याला नीट माहिती न मिळाल्यामुळे अशा अनेक गोष्टी जो फायदा आहे तो आपल्यापासून, आपण त्याच्या अशा फायद्यांपासून वंचित राहतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज 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 लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब.